खरं येण्यासाठी थोडा उशीर झाला। सगळ्यात पहिले आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण आपला आवाज जो या सरकारच्या काळामध्ये दाबण्याचं काम चाललं आहे तो आवाज महामहिम आदरणीय राज्यपाल महोदयांपर्यंत पोहोचवण्याचा हेतूने आम्ही आज त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो। दुर्दैव आहे 1.5 तास आम्ही तिथे वाट बघितली, पण साधा 5 मिनिट वेळ आम्हा सगळ्या महिलांना भेटण्यासाठी ते देऊ शकले नाहीत। पण मला आता सुषमाताई हा विश्वास झालाय की या सरकारमध्ये महिलांचा आवाज दाबण्याचं कायम काम केलं जातंय आणि म्हणूनच महिलांच्या ज्या महाराष्ट्रभरात अत्याचाराच्या माध्यमातून ज्या किंकाळ्या येत आहेत, त्यांचे आक्रोश होतोय, तो आक्रोश पण सरकारच्या कानापर्यंत पोहोचत नाही आणि हे दुर्दैव आहे। आणि आज जो नवरात्र आपण साजरा करतोय, जो नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून आपण एका देवीची पूजा करतो आणि आपल्यातल्याच माता भगिनींचं जे दैवत्व आहे किंवा आपल्यातल्याच देवत्वाची जी 9 दिवस आपण पूजा करतो आणि याच नवरात्र उत्सवात देखील महिला अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रात वाढत आहेत आणि ह्या नवरात्र उत्सवानिमित्त आजही आपला आवाज दाबला गेला आणि तो ऐकण्यासाठी महामहिम राज्यपाल महोदयांकडे 2 मिनिटं साधा वेळ असू नये, हे दुर्दैव आज महाराष्ट्राचं आहे। आज आपण इथे उपस्थित आहोत तुम्हा सगळ्यांना, आपण सगळ्या माता भगिनी नवरात्र उत्सव हा जोरात साजरा करतो। आपल्या प्रत्येकीला नवरात्र म्हटलं की उपवास करणार, आपण पूजा आराधना करतो। सणासुदींचे दिवस सुरुवात झालेली आहेत, नवरात्र उत्सव झाल्यावर दसरा आहे, दिवाळी आहे। या प्रत्येक उत्सवाला जेव्हा आपण वर्षभर या उत्सवांची वाट बघत असतो आणि या उत्सवाला आता सुरुवात झाली आहे। माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने इथे जयश्रीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहताना मला आनंद वाटला। ताई, तुमचं नेतृत्व बहरत जाओ ही आमची सगळ्यांची इच्छा आहे, कारण तुमच्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये फार काही फरक आहे असं मला कायम, आपण शेजारी आहे त्याच्यामुळे कदाचित अंधारेताईंना माहिती नसेल, पण आपण दोघं सारखे अनुभवतो। एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेक अडचणी असतात, अनेक अडचणींमध्ये आम्हाला सामोरं जावं लागत असतं आणि दबाव तंत्र किंवा सरकारकडून प्रशासनाचा दुरुपयोग करून एखादा कार्यक्रम जर एखादी महिला घेत असेल तर तिला दबाव तंत्र वापरून तो कार्यक्रम कसा होऊ देऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न केले जातात। हे तुम्हाला मला फार काही नवीन नाही, पण म्हणतात ना सगळी ताकद महिलांमध्ये असते। शेवटी एका महिलेने जर ठरवलं किंवा एका महिलेचा जर अपमान होत असेल तर महाभारत होतं आणि एका महिलेचा अपमान होत असेल तर रामायणही होतं, हे आपण आधी बघितलेलं आहे। त्यामुळे फार दूर जायची गरज नाही आहे, सगळं आता व्यवस्थित होणार आहे, कारण ही मातृशक्ती सगळी तुमच्या पाठीशी उभी आहे। आणि माझ्या माता भगिनींनी जर ठरवलं तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील आणि त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हे आम्ही सगळ्या तुम्हाला शुभेच्छा देतो। खरं मी कायम म्हणते, आपला आवाज एक महिला म्हणून, एक महिला चांगल्या रीतीने आपला आवाज आपल्यासाठी उठवू शकते, कारण आपल्या समस्या, आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या ह्या पुरुषांना कळणं कठीण आहे। आपली जी तारेवरची कसरत संसार चालवत असताना होते ना, ही फक्त आपल्यालाच माहिती आहे। पुरुषांना आपण किती सांगायचा प्रयत्न केला तरी ते त्यांना कळू शकणार नाही, कळलं तरी वळणार नाही। पण या माध्यमातून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची सगळी तयारी आता चालू झाली आहे। कधीही 8 ते 10 दिवसांमध्ये विधानसभेला आपल्याला सामोरे जायचं आहे।
आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे येणारे अनेक सरकारमधले लोकप्रतिनिधी तुम्हाला येतील आणि तुम्हाला अनेक योजनाच्या माध्यमातून भूलथापा देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला सांगतील तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी आहेत. मी लाडक्या बहिणी सुरुवातीला याच्यासाठीच म्हटलं की माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण म्हणून आता त्यांचा खिसा कापण्याचं काम सरकारने सुरू केलंय. त्याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला लाडकी बहीण सुरुवातीलाच म्हटलं. काय आता माहितीये का, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण लाडक्या झालोय, बरोबर? आधी होतो का? लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी तुम्हाला कधी आला का फोन एखादा, ताई तुला काही गरज आहे का ग, तुझा काय उद्योगाला व्यवसायाला तुला मदत लागते का, आम्ही सरकार म्हणून तुला काही मदत करू का? नाही आले. जयश्रीताई आल्या, दुसरं कोणी आलं नाही. मग जर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण लाडक्या नव्हतो, अचानक लाडक्या का झालो? तुम्ही त्यांना जमिनीवर आणलं ना. लोकसभेच्या निकालाच्या नंतर तुम्ही अनेक त्यांचे खासदार जमिनीवर आणलेत, म्हणून त्यांना आता तुम्ही लाडक्या झालात. मग आता लाडक्या झाल्यावरती जर ते येऊन तुम्हाला सांगत असतील की ताई आम्ही तुला 1500 रुपये देतोय, तर आता आपण जरा हिशोब करूया. आपण हिशोबात पक्क्या आहे की नाही? सगळ्या महिला म्हणजे हिशोबाला पक्क्या. तुमचा माझा बरोबर असतं, अशी वही लिहून ठेवलेली असते, त्या वहीत सगळा हिशोब असतो किंवा डोक्यात तरी पूर्ण हिशोब असतो. नवऱ्याने 100 रुपये दिले ना, तर त्या 100 रुपयाचा एक एक हिशोब विचारला तरी बाईला माहिती राहतो. मग आता आपण हिशोब विचारूया. तुम्हाला किती देणार आहेत? 1500 रुपये, बरोबर. तेलाचे भाव किती वाढवले आता? प्रति किलो किती? 132 झाले का? म्हणजे 30 रुपयाने वाढले का? 32, 40 रुपयाने. म्हणजे तेलाच्या किमती 40 रुपयाने वाढवल्या, बरोबर. गॅसचे, कमर्शियल गॅसचे भाव वाढवले, बरोबर, 100 रुपयाने. डाळीचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले, खोबऱ्याचे भाव तर दुप्पट केले, बरोबर. शेंगदाण्याचे भाव वाढवले. मग आता तुमचा दिवाळीचा सण येतोय, आता हिशोब करा. मला बनवायचे करंजी, बरोबर, मला बनवायचे चकली, मला सगळं जर बनवायचं असेल तर आता 1500 रुपये में क्या क्या लाओगे, बरोबर. आणि तुमच्या खिशातनं जे जे जाणार आहे त्याचा जरा हिशोब करा. 1500 लिए है पर 5000 आपसे लेके जाएंगे. बघा तुम्ही 5000 पर्यंत तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्याच्यामुळे दिल्याचा आनंद किती करायचा आणि घेतल्याचं दुःख किती करायचं ते तुम्ही ठरवा. मला हिशोब कळलाय. तुम्ही हिशोबात पक्के असाल तर तुम्हाला आल्यानंतर सांगा त्यांना, म्हणा 1500 रुपये तर आमचेच आहेत, कारण तुमच्या माझ्याकडनं वसूल केलेलाच पैसा आहे हा. आनंदाने घ्या, नाही म्हणायचं नाही, कारण तुमचा आणि माझ्याकडून वसूल केलेला पैसा आहे. पण मत बागायला आलं की त्याला म्हणायचं. महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, आपली मुलं घरी आहेत. लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाची मुलं शिक्षण घेऊन आज घरी आहेत. नोकऱ्या लागतायत का? नोकरी नाही तो छोकरी नाही. देतो का आपण? आपण पण देत नाही. ज्याला नोकरी नाही त्याला म्हणतो आम्ही आमची पोरगी देणार नाही रे बाबा. नाही शक्य. मग नोकरी नाही तो छोकरी नाही म्हणजे तेही मिटलं. बिचाराला नोकरी नाही मिळाली, घरात काही काम नाही, व्यसनधीनतेकडे चाललेत. मुलं, आपली पुढची पिढी पूर्ण अख्खी बर्बाद होते. हे करंट पाप चाललंय ना, हे सरकारचं चाललंय. बरं, याच्यात असं म्हणतात लाडकी बहीण करणार, आमच्या खिशाला तुम्ही कात्री लावणार, आमच्याकडूनच आमचा पैसा वसूल करणार. परत उपकाराची भाषा किती. रोज उठलं की टीव्ही वरती तेच कार्यक्रम, तेच सांगणार आम्ही तुम्हाला देतो. मला सांग, आता एखाद्या दिवशी तुमच्याकडे तुमचा नवरा येऊ द्या आणि तुम्हाला सांगू द्या की ऐ मी तुला देतो, मी तुला देतो, मी तुला आणून देतो, मी तुला साडी दिली, मी तुला लत्ता आणला, मी हे आणलं. हे रोज रोज ऐकून घेऊ का आपण? घेऊ का? एकदा आणली साडी आता आणि तुम्हाला 10 सांगशील की मी तुला साडी आणली, 10व्या वेळेस काय म्हणू? आत्ता तुझं तोंड बंद कर, आत्ता नको बोलू.
बळ ऐकून घेणार आहे का? 10 वेळेस सारखा सारखा नवरा आपल्याला म्हणणार आहे की मी तुला आणून दिलं तर आता म्हणू बापा बस, 10 वेळेस बोललायस आता बस. त्या साडीची पण किंमत चालली गेली. त्या साडीची ती प्रेमाने आणली असेल ते प्रेमाचंही संपून गेलं आता, त्याच्यामुळे आता फार काय बोलू नको. मग जर आता तुम्हाला एवढ्या त्या ते उपकाराची भाषा करतायत तर आता कंटाळा नाही आलाय का ऐकून? मला आला, आता नको. बरं, आणि आत्ताच 2 दिवस आधी जयश्रीताई म्हणे मराठीला जागतिक मराठीचे दर्जा मिळाला. आनंद आहे, मराठी आपला स्वाभिमान आहे. मराठी भाषेचा दर्जा जेव्हा जागतिक दर्जा मिळतो तेव्हा आम्हाला अभिमान आहे की मराठी आम्ही बोलतोय. पण हे करत असताना ज्या शाळेतून मराठी शिकवली जाते अशा 600 शाळा एकाच क्षणामध्ये या राज्य सरकारने बंद केल्यात. म्हणजे ज्या मराठीच्या अभिमानाच्या तुम्ही सगळे आम्हाला वल्गना करतायत की मराठी भाषा आम्ही त्याला दर्जा मिळवून दिला, ह्याचा जो तुम्ही आम्हाला वल्गना करतायत, पण तळागाळापर्यंत आमची मुलं ज्या मराठी शाळेमध्ये शिकतात त्या मराठी शाळा 600 शाळा बंद करण्याचं करंट काम कोणी केलं असेल तर या सरकारने. मला सांगा, उद्या उठून एखाद्या खेडेगावामध्ये जर शाळाच नसेल, तुमचे मुलं शिकणारच नसतील, त्यांना शिक्षणच मिळणार नसेल तर त्यांचं भविष्य काय? मी एखाद्या प्रायव्हेट शाळेत जाऊन आपल्या मुलांना नाही घडवू शकणार. आपण त्यांना नाही शिक्षण देऊ शकणार. देऊ शकणार आहे का? एवढी मोठी मोठी फीज जी आकारली जाते ती देऊ शकणार आहे का? आपण नाही देऊ शकणार. पण आज ज्या शाळा बंद करण्याचं काम सरकारने केलंय या निमित्ताने मी त्यांचाही निषेध व्यक्त करते. पण सुषमाताई, आपण सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण आपलं सरकार येणारच आहे महाविकास आघाडीचं, ही काळ्या दगडावरची रेष आहे. एक काम आपण सगळ्यांनी मिळून करायचंय आणि तेच की ह्या आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण अनेक निर्णय घेऊ, पण त्यातला एक महत्वाचा आपण निर्णय घ्यायचा आहे की ह्या मराठी शाळा संपूर्णपणे योग्य रीतीने चालवण्याची आपण जबाबदारी घेऊयात. आणि माझी लाडकी शाळा हा उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये राबवून सगळ्या राज्यामध्ये एक उदाहरण देऊयात की मुलं घडली, पुढची पिढी घडली तरच देश घडतो. आणि तेव्हाच माझी मराठी भाषा टिकून राहील आणि त्या माध्यमातून माझा महाराष्ट्र जो आम्हाला अभिमानाने आम्ही सांगतो की हो आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, तो महाराष्ट्र पुढे जाण्याचं काम आपण करूयात. एवढी सगळ्यांकडनं अपेक्षा करते. तुम्ही आज खूप वेळ इथे थांबलाय त्यासाठी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. जयश्रीताईंना भविष्यासाठी शुभेच्छा देते. ताई, तुमच्या माध्यमातून तुम्ही ह्या गोरगरीब महिलांच्या सेवा करतायत आणि हे जे आजचं पूर्ण माता भगिनींचं समर्थन तुमच्या पाठीशी दिसतंय त्या निमित्ताने मला नक्की विश्वास आहे की येत्या काळामध्ये तुम्ही चांगल्या रीतीने महिलांचं नेतृत्व करू शकाल, त्यांचा आवाज म्हणून